स्टार्ट. शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर कृष्णा मधुकर आवारे सर्व शेतकरी मित्रांचे श्रीकृष्ण कृषी सल्लागार या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. मित्रांनो, द्राक्ष शेतीतील महत्त्वाचे एक रोग आपण ज्याला म्हणू ते म्हणजे डावणी मिल्ड्यू आणि जीवाणूजन्य करपा, ज्याला आपण झॅन्थोमोनास असं म्हणत असतो. आता भविष्यामध्ये जो काही पाऊस होणार आहे अशा पावसामध्ये डावणीचे इन्फेक्शन आणि झॅन्थोमोनास करपा याचे इन्फेक्शन मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. आता जीवाणूजन्य करपा हा जो आहे पानांवरती जास्त प्रकारे पाणी साचून राहिल्याने आणि त्याचप्रमाणे जर एन्व्हायरमेंटल चेंज म्हणजे सूर्यप्रकाश जर त्या ओल्या पानावरती जर मोठ्या प्रमाणात पडला तर तिथे जीवाणूजन्य करपा वाढण्याचे चान्सेस मोठ्या प्रमाणात असतात. डावणी मिल्ड्यूचं त्या अपोजिट आहे. डावणी पण त्या स्वरूपामध्येच काम करत असतो, पण पाणी कंटिन्युअसली ओले आहे. साधारणपणे 48 तासापर्यंत पाणी ओले राहत आहे व त्यानंतरून आर्द्रता पण देखील तिथे मोठ्या प्रमाणात वाढते. अशा ठिकाणी देखील डावणी मिल्ड्यू हा मोठ्या प्रमाणे आपल्याला पानावरती इन्फेक्ट करत असतो. मित्रांनो, डावणी नियंत्रण करणे ही गोष्ट खरं तर सहजासहजी फार अवघड नाही आहे. योग्य केमिकल्स आणि योग्य वेळ तुम्हाला जर साधता आली आणि योग्य कव्हरेज जर चांगली साधता आली तर डावणी हा लवकरात लवकर नियंत्रणात येत असतो. पण अनेक शेतकरी बंधूंना मी सांगतोय की डावणीचे स्प्रे घेण्याअगोदर पाऊस झाल्यानंतरून डावणीचे स्प्रे घेण्यापेक्षा जर क्युरेटिव्ह स्प्रे जर तुम्ही जर चांगले घेतले प्रिव्हेंटिव्ह स्प्रे जर तुम्ही जर चांगले घेतले तर प्रिव्हेंटिव्ह स्प्रेचे तुम्हाला चांगल्या प्रकारे तिथे रिझल्ट आलेले दिसतात. तर त्यामुळे पावसाची किंवा पाऊस होण्याच्या अगोदर तुम्ही डावणी वर्गातील जसे की रिव्हर्स असेल, ॲक्रोबॅट असेल, रॅनमॅन असेल यासारखी चांगली किंवा अदलून बदलून जर केमिकल तुम्ही जर वापरली तर तिथे डावणी हा चांगला नियंत्रणात येत असतो. या उलट जर आपण जीवाणूजन्य करप्याचं जर बघितलं तर जीवाणूजन्य करपा नियंत्रित येण्यासाठी ज्यावेळेस तुम्हाला ओली पानं आहे किंवा पाणी मोठ्या प्रमाणात ओली झालेली आहे आणि जर तुम्ही कॉपर बेस जे काही फंगीसाईड्स येत असतात जसं की कोसाईड झाले, कॅलिकॅप्सिओ झाले, मास्टर क्रॉप झाले किंवा साधं ब्ल्यू कॉपर झाले, अशासारख्या कॉपर बेस मटेरियलची जर तुम्ही जर फवारणी जर घेतली तर त्या ठिकाणी सुद्धा जीवाणूजन्य करपा हा नियंत्रणात येत असतो. पण जीवाणूजन्य करपा आपल्याला प्लॉटवरती दिसायला सुरुवात झालेली आहे आणि जर कॉपर बेस मटेरियल आपण ज्यावेळेस किंवा ब्ल्यू कॉपर असेल, कॉपर हायड्रॉक्साईड असेल किंवा कॉपर ऑक्साईड असेल जर आपण जर त्याची फवारणी घेतली तर तिथे कुठल्याही स्वरूपाचा जीवाणूजन्य करपा नियंत्रण आलेला दिसत नाही. कारण जीवाणूजन्य बॅक्टेरियल डिसीजला आपल्याला अँटीबायोटिक्स घेणं फार गरजेचं आहे, जे की मार्केटमध्ये कासोबामायसिन असेल, व्हॅलिडामायसिन असेल, स्ट्रेप्टोसायक्लिन असेल या प्रतीचे नावाने मार्केटमध्ये उपलब्ध आहे. तर फवारणी घेत असताना जर तुम्हाला जीवाणूजन्य करपा जर नियंत्रित करायचा असेल तर तिथे कोनिका आहे, कोनिका जे की कॉपर ऑक्साईड ऑक्झिक्लोराईड प्लस कासोबामायसिन बेस्ट कॉम्बिनेशन आहे किंवा कॉपर हायड्रॉक्साईड म्हणजे कोसाईड प्लस कासोबामायसिन ही देखील तुम्ही फवारणी घेऊ शकता. जर तुम्हाला पुन्हा आपण डावणी मिल्ड्यूवरती येऊ, जर डावणी व्यवस्थित नियंत्रण जर ठेवायचं असेल तर खराब किंवा आभाट वातावरण जर आल्यानंतर जर लगेच तुम्ही जर डावणी वर्गातील चांगली बुरशीनाशकाची जर फवारणी जर केली तर डावणी हा चांगला नियंत्रणात येत असतो. मित्रांनो, भविष्यामध्ये पाऊस हा बऱ्यापैकी असणार आहे. घाबरून जायचे कारण नाही, कारण अनेक शेतकऱ्यांना असं वाटतं की पावसाची वेलॉसिटी यावर्षी कमी आहे, पण अजिबात नाही. पाऊस बऱ्यापैकी होणार आहे. जे काही पावसाची वेलॉसिटी आहे तशीच असेल, पण थोडंफार डेन्सिटी पावसाची नॉर्मल कमी असेल. द्राक्ष शेतीचे आजच तुमचे प्लॉट रजिस्टर करून घेण्यासाठी जो काही डिस्प्लेवरती नंबर दिसतोय 77 67 90 64 19 किंवा 94 22 99 0026 या नंबरला संपर्क साधा. आजच आपल्या द्राक्षाचे प्लॉट रजिस्टर करून घ्या. चला तर मग शेतकरी मित्रांनो, धन्यवाद.